जून अखेर झालेल्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगाम पेरण्यांना वेग आलेला असला तरी पुढील 3 महिने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचे ठरण्याची चिन्ह आहेत। काही दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर आठवड्याभर किंवा त्याहून अधिक काळ कोरड्या वातावरणाची शक्यता आहे। सोयाबीन, कापूस आणि तूर या प्रमुख खरीप पिकांसमोर नव्या आव्हानाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी। ज्या पावसाची प्रतीक्षा होती त्याच पावसाचे मोत्यासारखे थेंब आपण इथे पाहू शकतो की या काळ्या मातीमध्ये बरसले असले तरी देखील हे दृश्य जे आहे हे बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील शेगाव तालुक्यातील एका शेतामध्ये आपण आहोत। चिंचोली जवळचं हे शेत आहे आणि तिथे पाहू शकता की अद्याप देखील याला पाहिजे तसा ओलावा जो आहे पेरणी करता आलेला आपल्याला दिसून येत नाहीये। जे आपल्याला इथले शेतकरी वर्ग जे सांगताय, जाणकार सांगताय की जवळपास हे 3 इंच हा पाऊस झालेला आहे आणि ते कोणतेही या परिस्थितीमध्ये पेरणी जी आहे ती करण्याकरता ते धजावत नाहीये। मुख्य म्हणजे जवळपास 6 इंचापेक्षा जास्त हे जे पाणी जे आहे जोपर्यंत या शेतीमध्ये मुरत नाही, या काळ्या मातीमध्ये मुरत नाही, तोपर्यंत प्रशासनाने देखील बळीराजाला आव्हान केलेलं आहे की त्यांनी पेरणीचे जी काही आहे पावलं ते उचलू नये। आपल्यासोबत असेच इथले एक शेतीमध्ये राबणारे हात असलेली व्यक्तिमत्व आहे। आम्हाला सांगा माऊली की हे कसं काय सगळं शेतीचं नियोजन सुरू आहे? शेतीला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी पुरवठा बरसलेला नाही। विशेष म्हणजे 7 जूनला मिरुक नक्षत्रामध्ये पूर्ण कोरडं गेलेलं आहे। त्याच्या आधी पण कोरडंच एक बी पाणी पडलेलं नाही। हे एक पाणी पडलं तर हे फक्त 3 इंची आहे। ज्या शेतकरी वर्गाजवळ होत करून थोडंफार बागायती आहे त्याचीच पेरणी आटोपलेली आहे। बाकीचे जे कोरडो आहे ते मेघराजाची वाट पाहतोय की याच्यात 6 इंचापेक्षा जास्त ओलावा केव्हा येतो आणि मी माझी ही तयार करून ठेवलेली काळी माती जी आहे याच्यात त्या पद्धतीचे मोत्यासारखे थेंब पडून याच्यात कशा प्रकारे चांगलं मी माझं पीक घेऊ शकतो याची प्रतीक्षा देखील त्याला अद्याप इथे कुठेतरी सतावत आहे। अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा।